आणखी एक झाड मुंबईमध्ये कोसळलंय. झी 24 तासनं दाखवलेलं हेच ते धोकादायक झाड आहे आणि रियालिटी चेक करूनही प्रशासनाकडून कुठली दखल घेतली नाही. झी 24 तासनं दाखवलेलं आता आपण हे झाड पाहूया. हे झाड दाखवलेलं होतं काही दिवसांपूर्वी की हे पूर्ण मुळासहित उखडू शकतं आणि रियालिटी चेक झी 24 तासच्या प्रतिनिधींनी केला होता ठिकठिकाणी जाऊन आणि त्यातलंच आता हे झाड कसं उन्मळून पडले आपल्याला पाहायला मिळते. 4 जुलैला धोकादायक झाडांचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला होता आणि 6 जुलैला 2 दिवसामध्ये झालेला मुसळधार पाऊस आणि अतिवेगवान वाऱ्यामुळे अशा प्रकारे हे झाड उन्मळून पडल्याचं पाहायला मिळतंय. हेच ते झाड आहे. 4 जुलैला आमच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी जाऊन रियालिटी चेक केलेला होता. फुटपाथच्या तिथे असलेले झाडे, फुटपाथवर असलेले झाडे, बाजूनं सिमेंट काँक्रिटीकरण केलं होतं आणि हेच खरं तर मूळ कारण असतं अनेकदा झाड उन्मळून पडण्याचं. आमच्या प्रतिनिधी मनस्वी पाठक यांनी घेतलेला हा आढावा पाहूया. सध्याच्या घडीला माझ्या मागे जे दृश्य तुम्ही बघता आहात, इथे एक भलं मोठं झाड कोसळलेलं आहे. तर झी 24 तासने जो रियालिटी चेक मुंबईकरांना दाखवलेला होता त्यामध्ये याच परिसरातली झाडं आणि हेच झाड दाखवलेलं होतं की कशा पद्धतीने झाडांची मुळं ही कमजोर होत आहेत. इतकंच नाही तर अगदी बुंध्याला सुद्धा कीड लागलेली आहे. त्याच्यामुळे खरं तर मान्सूनच्या पूर्वीच अशा पद्धतीच्या धोकादायक झाडांचं ऑडिट होणं गरजेचं होतं. मात्र कालपासूनची जी आकडेवारी आहे ती अतिशय धक्कादायक आहे. कारण मुंबई महापालिकेकडून, डिझास्टर कंट्रोल डिपार्टमेंटकडून, हवामान विभागाकडून जो अलर्ट देण्यात आलेला आहे तो रेड अलर्ट तर आहेच, मात्र सोबतच कालपासून आपण बघतोय की ताशी साधारणतः 80 किलोमीटर प्रति तास वेगाने हे वारे वाहत आहेत. त्यामुळे अर्थातच अशा पद्धतीने ज्या झाडांची मुळं कमजोर आहेत, ज्यांचे बांधे, ज्यांचा जो बुंदा आहे त्याला कीड लागलेली आहे, अशी झाडं ही कोसळणार. त्याच्यामुळे या झाडांचं ऑडिट होणं गरजेचं होतं. आज सुद्धा रेड अलर्ट आहे. ताशी 80 ते 90 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहत आहेत. त्यामुळे धोकादायक परिस्थिती आहे आणि म्हणूनच काल दिवसभरात म्हणजे सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तब्बल 203 कॉल आणि त्याच्यानंतर आज सकाळपर्यंत साधारणतः 400पेक्षा जास्त कॉल आलेले आहेत. 400पेक्षा जास्त ठिकाणी झाडं कोसळण्याच्या, त्याच्या भल्या मोठ्या फांद्या कोसळण्याच्या तक्रारी आहेत. त्याच्यामुळे मुंबईकरांना अक्षरशः जीव मुठीत धरून चालावं लागतंय. समोर तुम्ही बघाल इकडे सायन कोळीवाड्याचा हा सिग्नल आहे आणि इथे कायम वर्दळ असते. लहान मुलं असतात शाळेत जाणारी. आज जरी शाळांना सुट्टी दिलेली असली तरी सुद्धा जे येणारे जाणारे प्रवासी आहेत, बाईक्सवर आहेत, त्यांच्या कुणाच्याही अंगावर हे झाड कोसळू शकतं. आणि सोबतच आतापर्यंत आपण बघितलं की चेंबूर असेल, कुर्ला असेल, आरे कॉलनी असेल, अगदी मीरा रोड, भाईंदर त्या भागात सुद्धा असेल मुंबईच्या बाहेर, इथे सुद्धा झाडं कोसळून बळी गेलेले आहेत. चेंबूरमध्ये तर एका 10 वर्षाच्या लहानग्याला आपला जीव गमवावा लागलाय. त्याच्यामुळे संवेदनशीलता हरवते का? वरती डोक्यावर संकट आहे, कधीही झाड कोसळू शकतं डोक्यावर, अशी परिस्थिती आहे. तर खाली चालताना सुद्धा मॅनहोलमध्ये तुमचा पाय पडून तुम्ही आत जाऊन मरू शकता, अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे दुहेरी संकटात सध्या मुंबईकर सापडलेले आहेत. आभाळ तर कोसळतच आहे, मात्र सोबतच चालण्याचा रस्ता सुद्धा सुरक्षित राहिलेला नाही आहे. त्याच्यामुळे झाडांचं ऑडिट होणं आणि त्याच्यावर लवकरात लवकर कार्यवाही होणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून गेल्या 36 तासांमधली ही आकडेवारी आहे की तब्बल 400पेक्षा जास्त झाडं कोसळत आहेत, त्याच्या भल्या मोठ्या फांद्या कोसळत आहेत, मुंबईकरांचे जीव जात आहेत. ही रियालिटी वारंवार झी 24 तास आपल्या स्क्रीनवरनं दाखवते, आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते, प्रशासनापर्यंत पोहोचवते. मॅन्युअलवर एक वेळ झाकणं बसली कारण ते सोपं काम होतं, मात्र झाडांचं ऑडिट करणं हे 1 दिवसाचं काम नाही आहे. मात्र त्याच्यावर लवकरात लवकर कार्यवाही होणं हे देखील गरजेचं आहे. त्याच्यासाठी कडक आदेश, कडक नियमावली जारी होणं हे देखील गरजेचं आहे. मात्र प्रशासन ढिम्म हालायला तयार नाही. जी झाडं कोसळत आहेत त्याची एक भयानक आकडेवारी आता समोर येते.